चिंचवड पोटनिवडणूक लक्षवेधी ठरते। त्याला कारण म्हणजे तेथील उमेदवार। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिहेरी रंगत या ठिकाणी पाहायला मिळते। स्वतः अजितदादा पवार, उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करूनही मागे न हटणारा उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत असा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे व्यक्तिमत्व चर्चेचा विषय बनून राहिले। राहुल कलाटे यांची राजकीय कारकीर्द कशी आहे यावर आपण एक नजर टाकूयात। 2019 ला भाजप शिवसेनेच्या युतीतून बंड केलं आणि खुद्द दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांना तगडा आव्हान देत 1,12,000 मते आपल्या पारड्यात खेचून घेतली। याच नेत्यानं आता चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले। आयत्या वेळी रिंगणात नाना काटेंना उभं केल्यानं मूळचे शिवसैनिक असणारे कलाटे आता बदला घेणार का? राहुल कलाटे या निवडणुकीत नाना काटे यांना कसे भारी पडणार याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे। चिंचवडचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख, त्यांचा बांधकामाचा व्यवसाय, कलाटे मूळचे शिवसैनिक, राजकारणाची सुरुवातही तिथूनच। शिवसेनेत असताना शहराध्यक्ष, उपनेता अशी पदं भूषविली। पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक, शिवसेनेच्या गटनेतेपदी त्यानंतर त्यांची नियुक्ती झाली। कलाटे यांनी 2014 ला विधानसभा शिवसेनेकडून लढवली, पण त्या ठिकाणी पराभव झाला। 2019 मध्ये भाजप शिवसेनेच्या युतीत कलाटे यांनी बंडखोरी केली। 2019 ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली। 1,12,000 मते घेऊन जगताप यांच्या समोर तगडा आव्हान उभं केलं। त्यामुळे जगताप यांना तोडीस तोड अशी ही त्यांची राजकीय ओळख आहे। राहुल कलाटे यांच्यावर राष्ट्रवादी डाव लावून त्यांनाच तिकीट देणार अशी चर्चा होती, पण राष्ट्रवादीच्या बैठकीतील निर्णयानंतर सूत्र हलली आणि अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने निर्णय देत नानांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। मग कलाटेंच्या मनधरणीसाठी अजितदादांनी सुनील अण्णा शेळकेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनधरणीसाठी पुढे पाठवलं, पण त्यानं काहीच झालं नाही। कारण घड्याळाच्या चिन्हावर असणाऱ्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू, बाहेरून आलेल्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही यावर स्थानिक नेते ठाम राहिले आणि हीच सल मनात ठेवून कलाटेंनीही निवडणुकीसाठी चंग बांधला। मावळ लोकसभा जिंकण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असतानाच येत्या महापालिका आणि लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात राष्ट्रवादी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। त्यामुळे आगामी काळासाठी चिंचवड मतदारसंघातील विजय हा राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरणार आहे। चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्यानंतर ताकद असलेला नेता म्हणून राहुल कलाटेंची ओळख आहे। मतदारसंघातही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। त्यात शिवसेनाही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार अशाही चर्चा होत्या। एकीकडे भाजपनं जगताप यांच्या घरात तिकीट देत भावनिक खेळी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने हे दांडगा लोकसंपर्क आणि लोकप्रियता असलेला उमेदवार नाना काटेंच्या रूपात उतरवला। त्यामुळे या त्रिकुटामध्ये होणारी निवडणूक अतिशय चुरशीची असेल हेही तितकंच खरं। भाजपनं केलेली खेळी, राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्यासाठी अजित पवारांनी लावलेली फील्डिंग पाहता राहुल कलाटे आता राष्ट्रवादी काँग्रेसला कसा शह देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।